हेलो फ्रेंड्स, बहुत-बहुत स्वागत है आपका इस वीडियो में। दोस्तों आई होप कि आपके पेपर अच्छे खासे जा रहे होंगे और काफ़ी स्टूडेंट्स को जो यहाँ पर हेल्प हो रही है आईएमपी क्वेश्चंस की और काफ़ी स्टूडेंट्स ने अभी तक जितने भी आईएमपी क्वेश्चंस लिए हैं, सबको फ़ायदा हुआ है अभी तक, ठीक है? तो देखिए अभी आज 18 जनवरी था और कल है यहाँ पर 19 जनवरी। तो 19 जनवरी की अगर हम बात करेंगे तो टीवाईबीए के कल जो है 5 पेपर होने वाले हैं, जैसे कि सोशियोलॉजी 292, साइकोलॉजी 273, पॉलिटी 287, हिस्ट्री 281, इकोनॉमिक्स 276, ठीक है? और जो आफ्टरनून शिफ्ट में होगा इकोनॉमिक्स 219 एसवाईबीए के लिए, ठीक है? तो ये जो सब्जेक्ट रहेंगे इनकी ठीक है? तो कल मॉर्निंग शिफ्ट में टीवाईबीए का रहेगा और आफ्टरनून शिफ्ट में रहेगा यहाँ पर इकोनॉमिक्स 219, ठीक है? तो इकोनॉमिक्स 218 जो है सबसे पहले पेपर हुआ होगा, आपको पता होगा, ठीक है? तो सबसे पहले इकोनॉमिक्स 218 होता पहले ही दिन। तो अभी कल इकोनॉमिक्स 219 है, तो इसके आईएमपी क्वेश्चन मेरे पास यहाँ पर अवेलेबल है, ठीक है? ये पीडीएफ भी आपको अपने एप्लीकेशन पर मिल जाएगी। जिसको पीडीएफ चाहिए, वो एप्लीकेशन पर एडमिन को मैसेज करें, वहाँ पर आपको मिल जाएगा, ठीक है? तो इसमें अगर हम बात करेंगे तो ये मराठी मीडियम केलं रहेगा इकॉनॉमिक्स 219, ठीक आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला इकॉनॉमिक्स विषय असल्यामुळे अर्थशास्त्राचे सगळे तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न वगैरे असतील. बेसिक बघा अंशलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय? समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय? ठीक आहे. यांचा अभ्यास आणि याची तुम्हाला व्याख्या वगैरे याच्यामध्ये लिहायची आहे. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? त्याला आपण काय म्हणतो? नॅशनल इन्कम. ठीक आहे. पैशाचा पुरवठा, समग्र लक्ष्य धोरणे, उत्पन्न, उपभोग, गुंतवणूक व मालसाठा याचा ठीक आहे. याचा तुम्हाला संबंध वगैरे याच्यामध्ये दर्शवायचा आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा हिशोबाचे तुम्हाला तक्ते लिहायचे आहेत. पूर्ण रोजगार संकल्पना स्पष्ट करायची आहे. अविकसित देशांतील अवांछित बेरोजगाराचे तुम्हाला स्वरूप लिहायचं आहे. बेरोजगारीचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम तुम्हाला लिहायचे आहेत. रोजगार आणि उत्पन्नाची पातळी, से यांचा सिद्धांताची गृहीतके, आर्थिक विश्लेषणाची काही गृहीतके, समग्र मागणीच्या पुरवठ्याची तुम्हाला संकल्पना लिहायची आहे. समकालीन विश्लेषण, टिकाऊ उपयुक्त वस्तू, गुंतवणुकीचे अर्थशास्त्रीय स्वरूप, गुंतवणूक पातळीचे निर्धारण, ठीक आहे. अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न वगैरे दिलेले आहेत आय-एम-पी क्वेश्चन, ठीक आहे. ज्यांना कोणाला पीडीएफ पाहिजे असेल, त्यांनी आपल्या ॲपवरती जायचं आहे, ठीक आहे. तुम्हाला जर ॲप माहिती नसेल तर बघा हे आपलं परीक्षेचा अभ्यास ॲप्लिकेशन आहे. याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि यामध्ये जाऊन तुम्हाला लॉगिन केल्यानंतर चॅटमध्ये जायचं आणि ॲडमिनला मेसेज करायचा की सर आम्हाला ही पीडीएफ पाहिजे. ठीक आहे. उद्या हा एस-वायचा पेपर आहे. ज्यांचा इकॉनॉमिक्स बाकी असेल त्यांचा उद्या लास्ट पेपर असेल. परवा आणि त्याच्यानंतर एस-ओ-सीचा लास्ट पेपर असेल, बरोबर. अजून 3 पेपर राहिलेले आहेत. टी-वायचे सुद्धा आणि बी-एचे सुद्धा, ठीक आहे. एस-वायचे. ओके. तर ज्याला पीडीएफ पाहिजे त्यांनी कृपया मेसेज करावा. ओके. झालं? आणि सर्वांनी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, ते यूट्यूब चॅनल देखील याच्यामध्ये तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. याच्यावर आपलं लाईव्ह लेक्चर वगैरे आणि जेवढे काही व्हिडिओज वगैरे असतात आपले दिवसभरातले अपलोड केलेले, ते संपूर्ण तुम्हाला याच्यावरती कळतील. ठीक आहे. सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील ऑन करून ठेवा. म्हणजे जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड केला, की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे त्याच्यामध्ये मिळेलच. ठीक आहे. चला, हे आपलं ॲप्लिकेशन आहे. समोर जाऊया. आता बघा टी-वाय-बी-एचे देखील उद्या पेपर आहे, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. बरोबर. 19 तारखेला उद्या इकॉनॉमिक्स 276 आहे, हिस्ट्री आहे, पॉलिटी 287, सायकॉलॉजी 273 आहे. जेवढे काही विषय आहेत, त्याचे देखील आपल्याकडे बघा याच्यामध्ये सगळे आय-एम-पी क्वेश्चन अवेलेबल आहेत. ठीक आहे. आपण जर का समजा याच्यामध्ये सायकॉलॉजी 273चा विचार केला, तर त्याचे देखील आपल्याकडे आय-एम-पी क्वेश्चन अवेलेबल आहेत. बरोबर. सायकॉलॉजी 273 आणि बाकीचे विषय देखील आहेत अवेलेबल. जेवढे काही तुमची परवा आता बाकी असतील, त्यांचे देखील आपल्याकडे याच्यामध्ये संपूर्ण आय-एम-पी क्वेश्चन अवेलेबल आहे. ठीक आहे. तुम्हाला जो पाहिजे, तो तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. ठीक आहे. आता बघा सायकॉलॉजी 273चा जर विचार केला, तर बघा याचे देखील आपल्याकडे आय-एम-पी क्वेश्चन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. हे याच्यामध्ये टी-वाय-बी-एचे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर बघा दुसरा विषय कुठला आपल्याकडे याच्यामध्ये सोशिओलॉजी 292 तर त्याचं देखील आपल्याकडे अवेलेबल आहे सोशिओलॉजी 292. ठीक आहे. हे 294 आणि हा 292. ओके. सोशिओलॉजी 292 याचे देखील आपल्याकडे आय-एम-पी क्वेश्चन्स अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी आपल्या ॲपमध्ये मेसेज करू शकता. ठीक आहे. हे बघा हे त्याचे आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत. ज्याला पाहिजे ते याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारचे आहेत. सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. ज्याला पीडीएफ पाहिजे त्यांना ॲपमध्ये ॲडमिनला मेसेज करायचा. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला ती मिळून जाईल. आणि सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. उद्या तुमचा पेपर आहे. परवा सेकंड लास्ट असेल आणि त्याच्यानंतर तुमचे फायनल असेल. बरोबर. मंगळवारी तुमचे पेपर संपतील सर्वांचे. ओके. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.